शक्य नाही, इथे शक्य नाही. आवाज येतो का? आवाज ओके. नाईन्टीन 44 मध्ये एव्हरी, मॅकलोड, मॅककार्टी या 3 सायंटिस्टनी जो ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड रिझल्ट मिळालेले आहेत, तोच एक्सपेरिमेंट पुढे एन्झाईमचा वापर करून रिपीट केला. आता जसं एखाद्या ठिकाणी एखादी चोरी झाली किंवा कुठला गुन्हा घडला असेल तर तिथं विचारलं जातं की संशय तुमचा कुणावर आहे. मग संशयित 1 पकडून आणला, 2 पकडून आणले, 3 पकडून आणले, 4 पकडून आणले, त्याच्यापैकी कोणीतरी ते काम केलेलं आहे. सेम इन्व्हेस्टिगेशन इथं एव्हरी, मॅकलोड, मॅककार्टी यांनी केलेलं आहे. इथं संशयित किती आहेत? 4 आहेत. कोण कोण आहेत? या चौघापैकी कोणीतरी आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन एस स्ट्रेन मध्ये केलंय. कोण आहेत? एक तर प्रोटीननं केलं असेल, नंतर लिपिडनं केलं असावं, नंतर आरएनएनं केलं असावं किंवा डीएनएनं केलं असावं. मग आता याचं एक्सपेरिमेंट पहा. हीट किल्ड यस प्लस आर स्ट्रेन. पहिला संशयित कोण? प्रोटीन. मग प्रोटीन डिस्ट्रॉय करणारे, ब्रेक करणारे एन्झाईम यूज केले, प्रोटीएज. आणि प्रोटीएज एन्झाईमनी प्रोटीन डिस्ट्रॉय केलं त्या कल्चर मधलं, तरी सुद्धा रिझल्ट मध्ये काहीही बदल आढळून आला नाही. रिझल्ट कॉज न्यूमोनिया अँड डाईड असाच मिळाला. याचा अर्थ प्रोटीननं ते कन्व्हर्जन केलेलं नाही. म्हणजे प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, प्रोटीन हे हेरिडेटरी मटेरियल नाही. हे आता या एक्सपेरिमेंट वरून क्लिअर होत आहे. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये पुन्हा हीट किल्ड यस प्लस आर स्ट्रेन यांचं मिक्सचर घेतलं आणि त्या मिक्सचर मध्ये लिपिड ब्रेक करणारे एन्झाईम यूज केले, लायपेज. ते एन्झाईम वापरल्यामुळं त्याच्यामध्ये असणारे जे लिपिड्स आहेत ते लिपिड्स ब्रेक झाले, डायजेस्ट झाले, पण रिझल्ट वरती त्याचा काहीही इफेक्ट झाला नाही. याचा अर्थ असा, लिपिडनं हे कन्व्हर्जन केलेलं नाही. लिपिड हे जेनेटिक मटेरियल नाही, लिपिड हे हेरिडेटरी मटेरियल नाही. थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी
पुन्हा हे मिक्सचर घेतलं, हीट किल्ड S+R, आणि संशयित तिसरा कोण? RNA. आणि मग RNA डिस्ट्रॉय करणारं, RNA ब्रेक करणारे एन्झाईम वापरले, पण रिझल्ट मध्ये काहीही बदल झालेला आढळून आला नाही. नो चेंज इन रिझल्ट. याचा अर्थ असा की हे कन्व्हर्जन RNA न सुद्धा केलं नाही. आता बघा, 4च संशयित आहेत: प्रोटीन, लिपिड, DNA, RNA. यापैकी तिघांचं तर इन्व्हेस्टिगेशन आपण केलंय, त्यांच्यावरचा संशय खोटा आहे, त्यांनी हे काम केलेलं नाही. राहिला एकच संशय बळावला, कोण? DNA. एकच राहिला. पुन्हा हीट किल्ड S+R याचं मिक्सचर घेतलं आणि DNA डिस्ट्रॉय करणारं, डायजेस्ट करणारं एन्झाईम यूज केलं, DNA. आणि आश्चर्य म्हणण्यापेक्षा इथं रिझल्ट बदलला. माइस रिमेन्स हेल्दी. इट इंडिकेट्स दॅट who is responsible for conversion of R strain into S strain? DNA. हे कन्व्हर्जन कोणी केलंय? DNA न केलेलं आहे. मग आता DNA न केलं म्हटल्यानंतर कोण आहे हेरिडिटरी मटेरियल? DNA. जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA. ट्रान्सफॉर्मिंग एजंट कोण आहे? DNA. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ R strain into S strain? DNA. आणि म्हणून आपल्याला पुढे या चॅप्टर मध्ये DNA चे सर्व डिटेल्स स्टडी करायचे आहेत, कारण ते जेनेटिक मटेरियल आहे, हेरिडिटरी मटेरियल आहे. एका जनरेशनच्या कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशन कडे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? DNA. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड ते काम करतं. या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला क्लिअर होतं की ट्रान्सफॉर्मिंग एजंट जो आहे तो DNA आहे. याच्यापूर्वी फक्त ऍक्टिव्ह प्रिन्सिपल म्हटलं होतं, परंतु ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आता कोण आहे? तर DNA आहे. हे पण यातून क्लिअर झालेलं आहे. अशा प्रकारे जेनेटिक मटेरियल आयडेंटिफाय करण्यासाठी हा एक महत्वाचा एक्सपेरिमेंट केला गेला. याच्याशिवाय आता हे सगळं ठीक आहे, आपल्याला सुद्धा समजलं हे की DNA हेरिडिटरी मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल आहे, हे सगळं समजलं. पण सायन्स मध्ये असं आपल्याला लगेच कुणीतरी समजावून सांगितलं आणि लगेच आपल्याला समजलं म्हणून ते मान्य केलं असं होत नाही. जसं तुम्ही केमिस्ट्री प्रॅक्टिकल मध्ये काही एक्सपेरिमेंट करत असता, एखादी टेस्ट तुम्हाला मिळाली, टेस्ट मिळाल्यानंतर तुम्ही त्याची कन्फर्मेटरी टेस्ट घेता. तसं DNA नच हे काम केलेलं आहे. R स्ट्रेनचं कन्व्हर्जन S स्ट्रेन मध्ये केलेलं आहे. DNA हेच हेरिडिटरी मटेरियल आहे, DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. याचं कन्फर्मेशन आपल्याला केलं पाहिजे आणि हे कन्फर्मेशन नंतरच्या एक्सपेरिमेंट मध्ये केलं गेलं इन द इयर ऑफ 1952 झिंडर लेडरबर्ग. आणि त्याचबरोबर हर्शे अँड चेस यांनी बॅक्टेरियोफेज याच्यामध्ये ट्रान्सडक्शनचा एक्सपेरिमेंट केला त्याचा वापर करून. ट्रान्सडक्शन म्हणजे काय? तर बॅक्टेरियल रिप्रोडक्शन मध्ये एक मेथड आपण स्टडी केलेली आहे पूर्वी, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर बॅक्टेरियम बाय व्हायरस. एका बॅक्टेरियाकडचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियाकडे व्हायरस मार्फत पाठवणे याला आपण म्हणतो ट्रान्सडक्शन. आपण अगोदर एक्सपेरिमेंट स्टडी करण्या अगोदर ट्रान्सडक्शनची प्रोसेस कशी होते हेही आपण विचारात घेऊ. तुम्हाला तर माहिती आहे व्हायरसेस 3 टाईपचे असतात, प्लांट व्हायरसेस, ॲनिमल व्हायरसेस आणि बॅक्टेरियल व्हायरसेस.
आता जे व्हायरसेस बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतात ते बॅक्टेरियल व्हायरसेस झाले, त्याला बॅक्टेरिओफेजेस आपण म्हणतो. हा बॅक्टेरिओफेज पहिला त्या बॅक्टेरियाच्या सेलला अटॅच होणार. समजा हा व्हायरस आहे, तर पहिली स्टेप इथं काय असणार आहे, अटॅचमेंट ऑफ दॅट व्हायरस टू बॅक्टेरियल सेल विथ द हेल्प ऑफ टेल फायबर्स. अटॅच होणार हा व्हायरस बॅक्टेरियल सेल मध्ये, बरोबर, अटॅच होणार. अटॅचमेंट हे बॅक्टेरियल सेलचं प्रोटीन कोट आणि हे जेनेटिक मटेरियल आपण इथं दाखवलेलं आहे. आता अटॅचमेंट नंतर इथं एंड प्लेट आहे, ती खाली पुश केली जाईल, लायटिक एन्झाईम रिलीज केले जातील आणि त्याच्या सहाय्यानं बॅक्टेरियल सेल वॉल डिझॉल्व्ह केला जाईल. एक ड्रिल पाडलं आणि ड्रिल पाडल्यानंतर त्या ड्रिल मधून या व्हायरसनं काय केलं, आपलं जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट केलं. व्हायरस कुठलाही असो, मल्टिप्लाय अशाच पद्धतीनं जनरली होत असतो. ज्यावेळी हे जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट केलं जाईल, आता राहिलेला जो हा एम्प्टी व्हायरस आहे, फक्त प्रोटीन कोट राहिलेला आहे. दिस एम्प्टी व्हायरस इज नोन ॲज घोस्ट, भूत. घोस्ट म्हणतो आपण एम्प्टी व्हायरसला. आता त्या व्हायरल जेनेटिक मटेरियलनं बॅक्टेरियल सेल मध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर ते जेनेटिक मटेरियल काय करतं, त्या बॅक्टेरियल सेलच्या मेटाबॉलिक मशिनरीवरती पूर्णपणे ताबा मिळवतो. ही टेक्स ओव्हर मेटाबॉलिक मशिनरी ऑफ होस्ट सेल. म्हणजे इथं व्हायरल मटेरियल ऍक्ट लाईक अ टेररिस्ट. जसं एक टेररिस्ट विमानात घुसलाय, त्यांनी पूर्णपणे विमान आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, त्यांनी जसं सांगतंय तसंच करावं लागेल. इकडे विमान घे, तिकडे घ्यावं लागेल, तिकडे हे घे, इकडे घ्यावं लागेल, काही दुसऱ्याला करता येणार नाही. तसं इथं ह्या जेनेटिक मटेरियलनी बॅक्टेरियल सेलचा पूर्ण ताबा मिळवलेला आहे. आता हे जेनेटिक मटेरियल काय म्हणणार की मला माझ्या जेनेटिक मटेरियलच्या आणखी कॉपीज बनवून दे. तुझी मेटाबॉलिक मशिनरी वापरून, तुझे सगळे एन्झाईम वापरायचे, रायबोसोम वापरायचे, सगळी मेटाबॉलिक मशिनरी तुझी वापर, बॅक्टेरियाला ऑर्डर करणार. आणि मला माझ्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून दे. हे कॉपी बनवताना या बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल सुद्धा ब्रेक होत असतं, ते सुद्धा ब्रेक होतं. आपण इथं ब्लॅक कलरनं बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल आता दाखवलेलं आहे. जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून दिल्यानंतर प्रोटीन पण बनवून दे, बॅक्टेरियाला ऑर्डर केली. प्रोटीन पण बनवले आणि प्रोटीन बनवल्यानंतर हेड बनवलं, टेल बनवलं, त्याची असेंबली केली आणि असेंबल करून मग याच्या भोवती प्रोटीन कोट बनलं, नवीन व्हायरस बनला. प्रोटीन कोट बनला, नवीन व्हायरस बनला. याच्या भोवती प्रोटीन कोट बनणार, नवीन व्हायरस बनणार. प्रत्येक जेनेटिक मटेरियल वरती प्रोटीन कोट बनणार, नवीन व्हायरस बनणार. चुकून या बॅक्टेरियाच्या जेनेटिक मटेरियल वरती सुद्धा चुकून म्हणा काय होतंय, प्रोटीन कोट बनतंय. आता हा आपल्यासाठी पुढं महत्वाचा आहे. नवीन व्हायरस बनते. आता नवीन व्हायरस बनल्यानंतर इथं ही सेल रप्चर होते
आणि सगळे नवीन व्हायरस जेवढे बनले तेवढे बाहेर पडणार आणि प्रत्येक नवीन व्हायरस काय करणार, नवीन बॅक्टेरियल सेल शोधणार आणि आपलं मल्टिप्लिकेशन करणार. आता बाकीचे व्हायरस काय बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करून आपलं मल्टिप्लिकेशन करतील, परंतु हा जो व्हायरस आहे की ज्या व्हायरस मध्ये बॅक्टेरियल सेलचं डीएनए, बॅक्टेरियल सेलचं जेनेटिक मटेरियल आहे, हा व्हायरस आपल्यासाठी इथं महत्वाचा आहे. हा व्हायरस की ज्याच्याकडं बॅक्टेरियल सेलचं जेनेटिक मटेरियल आलंय त्याच्यामध्ये तशी पॅथोजेनिक कॅपॅसिटी आहे का? नाही आहे. ती कॅपॅसिटी नाही आहे कारण व्हायरल नाही आहे ते जेनेटिक मटेरियल. मग हा व्हायरस ज्यावेळी नवीन बॅक्टेरियल सेल शोधणार, तो शोधण्याचं काम करणारच आहे. ही बॅक्टेरियल सेल आहे, ही बॅक्टेरियल सेल शोधली यानं, अटॅचमेंट केली, अटॅचमेंट केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं जेनेटिक मटेरियल जे आहे ते जेनेटिक मटेरियल काय होणार, इन्सर्ट होणार. आता मी जरा वेगळ्या कलरनं दाखवतो इथं. आता इन्सर्ट झाल्यानंतर हे जेनेटिक मटेरियल काय व्हायरसचं आहे का? नाही. हे जेनेटिक मटेरियल कशाचं आहे? एका बॅक्टेरियाचं आहे. मग हे जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाचं असल्यामुळं हे जेनेटिक मटेरियल त्या बॅक्टेरियल सेलचा पूर्ण ताबा मिळवल का? नाही मिळवणार. नाही मिळवणार. होस्टची मेटाबॉलिक मशिनरी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेईल का? नाही घेणार. मल्टिप्लिकेशन करायला लावेल का? नाही करणार. मग काय होईल? दॅट जेनेटिक मटेरियल कॅन इंटिग्रेट विथ बॅक्टेरियल सेल. या बॅक्टेरियल क्रोमोसोम मध्ये ते जेनेटिक मटेरियल ऍड झालं आणि या क्रोमोसोम मध्ये नवीन कॉम्बिनेशन बनलं. यालाच आपण काय म्हणतो? रिकॉम्बिनेशन. आणि बॅक्टेरियामध्ये रिकॉम्बिनेशन हा एक टाईप आहे. आता इथं काय झालंय, एका बॅक्टेरियल सेल कडचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियल सेल कडे ट्रान्सफर झालं. आवाज यायला लागला. एका बॅक्टेरियल सेल कडचं जेनेटिक मटेरियल दुसऱ्या बॅक्टेरियल सेल कडे ट्रान्सफर झालं. कुणामार्फत झालं? एका व्हायरस मार्फत झालं. सो ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अदर बाय बॅक्टेरियोफेज, इट इज कॉल्ड एज ट्रान्सडक्शन. या प्रोसेसला आपण ट्रान्सडक्शन म्हणतो. आपल्याला फक्त टर्म असेल ट्रान्सडक्शन एक्सपेरिमेंट केला, पण ट्रान्सडक्शन एक्सपेरिमेंट काय आहे, ट्रान्सडक्शनची प्रोसेस काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याची अगोदर चर्चा केलेली आहे. आता ऍक्च्युअल जो एक्सपेरिमेंट केला यांनी, हर्शे चेस यांनी जो एक्सपेरिमेंट केला तो एक्सपेरिमेंट बघू. त्यांनी काय केलं, बॅक्टेरियोफेज घेतला. ई कोलायचं कल्चर घेतलं, कारण जेनेटिक्सच्या एक्सपेरिमेंटसाठी सर्वात पॉप्युलर यूज केली जाणारी बॅक्टेरिया कोणती? ई कोलाय. एस्चेरिचिया कोलाय हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. शॉर्ट मध्ये आपण ई कोली म्हणतो. आणि त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप घेतले. फॉस्फरसचा P32 हा आयसोटोप घेतला. You know, phosphorus is the most important content of or constituent of DNA or nucleotide. डीएनए मध्ये फॉस्फरस हा महत्वाचा आहे आणि त्यातला फॉस्फरस लेबल्ड केला, आयसोटोपिक केला. आणि प्रोटीन मध्ये सल्फर तो S35 बनवला.
प्रोटीनचा एक कंटेंट लेबल केला आणि इकडे डीएनए मधला फॉस्फरस लेबल्ड केला. अशा प्रकारे त्यांनी लेबलिंग करून घेतलं, आयसोटोपिक कंपाऊंड घेतले. आपण आयसोटोपिक कंपाऊंड लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्टडीमध्ये का वापरतो? जसं गृहीत धरा की माझ्या बॉडीमध्ये आता ऑक्सिजन जातोय, तो ऑक्सिजन नेमका बॉडीमधून कसा 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 कुणीकडे जातोय हे आहे तसं माझ्याकडे पाहून तुम्हाला दिसणार का? नाही. मग जर तो पाथ आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर मला देताना रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपिक ऑक्सिजन दिला पाहिजे आणि मी डार्क मध्ये जाऊन थांबलं पाहिजे आणि माझ्या समोर फोटोग्राफिक प्लेट ठेवली तर तो जो रेडिओ ऍक्टिव्ह ऑक्सिजन असेल, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत ते काय करणार? रेडिएशन इमिट करणार. ते फोटोग्राफिक प्लेट वरती आपल्याला दिसणार. पुढे आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये जे ऑटो रेडिओग्राफी करणार आहे, कुठं जरी रेडिओग्राफी करायचं असेल तरी त्याचं बेसिक प्रिन्सिपल हेच आहे. तर इथं एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलेलं आहे, दोन लेबल्ड एलिमेंट केलेले आहेत, P32 डीएनएचं आणि प्रोटीनचं S35 हे लेबल केलंय. आता एक्सपेरिमेंट सोपा आहे. पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय, समजा ही बॅक्टेरियल सेल घेतलेली आहे, आपण कलर बदलू आता. यावरती हा व्हायरस अटॅक करतोय, हा व्हायरस अटॅक करतोय. या व्हायरस मध्ये एक कल्चर त्यांनी घेतलं की त्या कल्चर मध्ये जे काही व्हायरस घेतले त्या व्हायरसचं फॉस्फरस P32 म्हणजे P32 हे लेबल्ड फॉस्फरस असलेलं एक कल्चर मिळवलं आणि फाइंड आउट केलं. त्यांनी काय करणार, प्रोसेस पुन्हा स्टडी केली सगळी. हा व्हायरस आहे, त्यामुळे बॅक्टेरियल सेल मध्ये इन्फेक्शन करणार, आपल्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवणार. जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवल्यानंतर पुढे काय होईल, प्रोटीन कोट बनवणार, असेंबल करणार हेड टेल आणि नवीन व्हायरस बनवून पुढे आणखी लायसिस करून नवीन कॉपीज बनतील, कॉपीज बनतील, कॉपीज बनतील आणि नवीन जे व्हायरस बनलेले आहेत, हे नवीन जे व्हायरस बनलेले आहेत, या व्हायरसचा स्टडी केला. या नवीन व्हायरसचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये हा जो डीएनए आहे तो डीएनए लेबल्ड मिळाला. म्हणजे एका जनरेशन कडनं जेनेटिक मटेरियल पुढच्या जनरेशन कडे जातं. एका जनरेशन कडे जे केमिकल कंपाऊंड आहे तो जर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण हेरिडेटरी मटेरियल म्हणतो. आणि असं कुणाच्या बाबतीत घडलंय तर पुढे नवीन कॉलनीज ज्या मिळाल्या त्याच्यामध्ये लेबल्ड फॉस्फरस मिळाला. याचा अर्थ असा की एका जनरेशन कडनं जेनेटिक मटेरियल पुढच्या जनरेशन कडे कुणाच्या फॉर्म मध्ये जात असणार आहे, डीएनएच्या फॉर्म मध्ये जातं, प्रोटीनच्या फॉर्म मध्ये जात नाही. हा एक्सपेरिमेंट कन्फर्म करून देतो. सेकंड एक्सपेरिमेंट त्यांनी जो केला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, त्यामध्ये सेम प्रोसिजर, बॅक्टेरियल व्हायरस घेतलेला आहे, त्याला इन्फेक्शन करायला अलाव केलेला आहे, त्याचं जेनेटिक मटेरियल, परंतु इथं त्या व्हायरसचं, या बॅक्टेरियल व्हायरसचं काय केलंय, इथं लेबल प्रोटीनचा पार्ट लेबल्ड केला S35. सो हिअर प्रोटीन इज लेबल्ड, प्रोटीन लेबल्ड केलेलं आहे. आणि मग याला इन्फेक्शन साठी अलाव केलं, यांनी पण इन्फेक्शन केलं आणि मग ही प्रोसेस रिपीट होऊ दिली. रिपीट केल्यानंतर त्याला
नवीन कल्चर जे मिळालं त्या कल्चरमध्ये कुठं आयसोटोपिक किंवा लेबल्ड याच मिळाला नाही. फ्रॉम धिस इट इज क्लिअर दॅट प्रोटीन इज नॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे प्रोटीन जात नाहीत, हे यातून आपल्याला क्लिअर होतं. म्हणजे यांनी कन्फर्म केलं. जर आपण पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये फॉस्फरस जो डीएनएचा आहे तो लेबल्ड केला, तर पुढं कल्चर करत गेलो तर त्या कल्चर मध्ये आपल्याला लेबल्ड फॉस्फरस मिळतोय. पुढं कल्चर मध्ये आपल्याला लेबल्ड फॉस्फरस मिळतोय. याचा अर्थ असा की पुढच्या जनरेशन मध्ये फॉस्फरस आलेला आहे, लेबल्ड आलेला आहे. फॉस्फरस कशामध्ये असतो? न्यूक्लिओटाइडचा एक कंटेंट आहे, डीएनएचा एक अतिशय महत्वाचा कंपोनंट आहे फॉस्फरस. म्हणजे एका जनरेशन कडनं पुढच्या जनरेशन कडे कोण आलंय? तर डीएनए आलंय, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आलेलं आहे, प्रोटीन आलेलं नाही. डीएनए आलं हे पहिल्या एक्सपेरिमेंट मधून कन्फर्म झालं, पण प्रोटीन आलं नाही हे सुद्धा आपल्याला कन्फर्म करणं गरजेचं होतं. आपण दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये तेच केलेलं आहे. काय? इन्फेक्शन करू दिलं, याचा S35 म्हणजे लेबल्ड वापरला प्रोटीनचा, आणि तो S35 जो आहे तो इथं गोस्ट मध्ये आहे तसाच राहिला. इथं आत काय आलेलं आहे? फक्त डीएनए आलेलं आहे. प्रोटीन आले का? नाही. मग प्रोटीन जर खाली आलं नसेल तर पुढचे जे कल्चर सगळे असतील त्या कल्चर मध्ये कुठेही तुम्हाला S35 मिळणार नाही. आणि जर S35 मिळत नसेल तर याचा अर्थ असा, प्रोटीन इज नॉट कॅरियर ऑफ हेरिडिटी. DNA is a carrier of heredity. Protein is not carrier of heredity. त्या जनरेशन मध्ये जे प्रोटीन लागणार ते त्यावेळी बनवले जाणार, परंतु एका जनरेशनच्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी करण्याचं काम कोण करतं? तर डीएनए करतं. इथं हा एक्सपेरिमेंट आपल्याला हे कन्फर्म करतो, डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए हेच हेरिडिटरी मटेरियल आहे. एका जनरेशनच्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन कडे डीएनए कॅरी करतं. अशा प्रकारे हे सर्व एक्सपेरिमेंट आपल्याला हेच क्लिअर करतात, डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. आपण जरी यापूर्वीच्या चॅप्टर मध्ये म्हटलं असतं क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, हे बरोबर आहे, परंतु क्रोमोसोम मध्ये एक कंटेंट आहे का? नाही. क्रोमोसोम मध्ये प्रोटीन आहेत, लिपिड्स आहेत, आरएनए आहे आणि डीएनए आहे. याच्यापैकी हेरिडिटरी मटेरियल म्हणून एका जनरेशनच्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये कॅरी करण्याचं काम ना प्रोटीन करणार, ना लिपिड करणार, ना आरएनए करणार. आरएनए व्हायरसचं सोडा, परंतु आरएनए करणार. डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे. हे आता या सर्व एक्सपेरिमेंट मधून आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आणि डीएनएचा तुकडा, डीएनएचा फ्रॅगमेंट, डीएनएचा सेगमेंट एक कॅरेक्टर कंट्रोल करतो, त्यालाच आपण जीन म्हणतो. आणि मेंडेलियन फॅक्टर आता आठवा. मेंडेलनी सांगितलं होतं कॅपिटल टी इज अ फॅक्टर ऑफ टॉल, स्मॉल टी इज अ फॅक्टर ऑफ डॉग. आज मॉडर्न जेनेटिक्स मध्ये आपण काय त्याला समजतो? कॅपिटल टी इज अ फॅक्टर ऐवजी इथं जीन टर्म यूज करू शकतो. सो अकॉर्डिंग टू मॉडर्न जेनेटिक्स, कॅपिटल टी इज अ जीन ऑफ टॉल, स्मॉल टी इज अ जीन ऑफ डॉग. कॅपिटल आर इज अ जीन ऑफ राउंड, स्मॉल आर इज अ जीन ऑफ रिंकल्ड. अशा प्रकारे हेरिडिटीचं काम डीएनए करतं,
हे सर्व एक्सपेरिमेंट मधून आपल्याला क्लिअर झालेलं आहे. तुम्हाला मी नोट्स याच्या पाठवतो, ज्यांना आता ग्रुपवर पाठवतोय, पण इंडिव्हिज्युअल कोण असतील तर त्यांनी मला मेसेज टाका, मी त्यांना इंडिव्हिज्युअल पण पाठवेन. तर तुम्ही यापूर्वीच्या चॅप्टरचे एमसीक्यू दिलेले आहेत, नोट्स पाठवलेले आहेत, तुम्ही ते सगळं एमसीक्यू सॉल्व्ह करा. त्यात काही डाऊट असतील तर मला कळवा. याही चॅप्टरचे एमसीक्यू किंवा नोट्स दोन्ही तयार आहे, मी आजच दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो. भेटू उद्या पुढच्या आर्टिकलसाठी. थँक्यू व्हेरी मच.